आजचा विषय आहे गुरुपरंपरा. गुरुपरंपरा अनादिकालापासून चालत आलेली परंपरा आहे. या गुरुपरंपरेत शिव हे आद्य गुरु आहेत. त्याबरोबर ब्रह्मा, विष्णू यांनाही गुरु मानले जाते. वशिष्ठ, पराशर, व्यास, श्री शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य तसेच श्री शंकराचार्य यांनीही याच परंपरेत जन्म घेतला. तीच परंपरा भगवान श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्री वल्लभ व स्वामी नरसिंह सरस्वतींनी भूषविली. तुम्ही ह्या ज्या गुरु परंपरेशी निगडीत आहात तिचे रोज स्मरण करीत जा. आपल्या गुरूंनी आपल्याला पारमार्थिक जीवनातून जायला सांगितलेले आहे. हे पारमार्थिक जीवन आपण स्वतः आचरले पाहिजे. नुसता देवांवर, गुरूंवर विश्वास आहे ही भावना असून चालत नाही. परमार्थ हा कृतीनेच करावा लागतो. प्रपंच हा दैवाने प्राप्त होत असल्यामुळे त्यासाठी विशेष कृती करावी लागत नाही. पारमार्थिक जीवन मात्र तसे नाही. जो आपण नेम केलेला असतो, आपल्या गुरूंनी आपल्याला जे नियम घालून दिलेले असतात ते नित्याने आचरावे. त्याशिवाय तुमच्यामध्ये शक्ती उत्पन्न होण्याची शक्यता नसते. आपल्या गुरूंनी घालून दिलेली परंपरा अत्यंत शुभदायक व कल्याणकारी आहे. जीवनाचं सार्थक करणारी आहे. हीच परंपरा तुम्ही तुमच्या मुलांकडे दिली पाहिजे. मुलांना सुद्धा त्याच परंपरेत सामील व्हायला शिकवलं पाहिजे. दीपासी दीप लाविजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आपण आपल्या गुरूंची महती गावी. ही परंपरा कशी श्रेष्ठ आहे हे लोकांना सांगावे. तुम्ही लोकांचे होऊ नका, लोक तुमचे होऊ देत. ही जी परंपरा आहे ती वैराग्याची आणि ज्ञानाची परंपरा आहे. गुरुमुखातून ज्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा लक्षात घ्या आणि आपल्या योग्यतेप्रमाणे वागा. भगवंताला मानवाची काळजी आहे म्हणून तो अशा श्रेष्ठ पुरुषांना सतत जन्माला घालीत असतो. ही परंपरा कधीच खंडित होऊ देत नाही. हे पुरुष क्षमाशील व सतत भक्तीमुळे कोमल हृदयाचे असतात. अध्यात्म मार्गातील आनंदाचा अनुभव तुम्हाला संत, श्रेष्ठ सत्पुरुषच देऊ शकतात. म्हणूनच साक्षात्कारी पुरुषांनाच गुरु म्हणावं अशी परंपरा सांगितलेली आहे. नमस्कार. आजसाठी एवढंच.